नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी असं आपण नुसतं उच्चारलं तरी नजरेसमोर काय येतं? काबाड कष्टाची कधीही न संपणारी शृंखला. शेतकरी आणि कष्ट हे एक समीकरणच झालंय. पण हे कुठेतरी मोडायला हवं. त्यासाठी काय करता येईल? तर आपले कष्ट कमी करायचे असेल तर शेतामध्ये सुधारित अवजारं आणि यंत्र याचा वापर करायचा. सुधारित अवजारं आणि यंत्र याचा वापर करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. पण नेमका हा वापर करायचा कसा? काही यंत्र फार मोठी मोठी असतात. अवाढव्य खर्च असतो त्या यंत्रांचा. मग तो झेपणार कसा? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या कार्यक्रमातनं मिळणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण लक्षात घ्या. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कृषी यांत्रिकीकरण, शेतकरी सक्षमीकरण. आणि या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड सरांना. प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार व यंत्र संशोधन प्रकल्प, अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जिल्हा, अहमदनगर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्या विषयावर आपल्याला आमंत्रित केलं आहे. तर चर्चेला सुरुवात करते. सर मला सांगा, कृषी अभियांत्रिकीकरण किंवा अवजारं यांचा आणि यंत्रांचा वापर ही काळाची फार मोठी गरज आहे, फार महत्त्वाची भूमिका यामध्ये आहे. तर महत्त्वाविषयी सांगायचं झालं तर काय सांगाल? कृषी यांत्रिकरण काळाची गरज ही आजची महत्त्वाची गरज आहे. आपण जर बघितलं की 2 दशका अगोदर की एकत्र कुटुंब पद्धती होती आणि जमीनधारणा एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे जमीनधारणा ही पुरेशी होती. परंतु आजच्या जर परिस्थितीचा जर विचार केला तर ही विपरीत परिस्थिती आहे. आज कुटुंबामध्ये विघटन झालेलं आहे. जमीनधारणा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतीतली कामं वेळेवर होणे हे गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण जर बघितलं कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आपण म्हणतो. कारण मजुरांची कमतरता दिवसेंदिवस कमी होत आहे. मजूर शेतीच्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्याचबरोबर शेतीतली कामं जी आहे कष्टाची आहेत. त्यांचे कष्ट कमी गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं आज बदलत्या हवामानाचा जर विचार केला तर पेरणीलाही पाऊस पडतो आणि काढणीलाही पाऊस पडतो. त्यामुळे शेतीतली कामं हे वेळेवर होणे गरजेचे आहे. आपण जर निविष्ठाचा विचार केला आज खते, बियाणे, औषधे किंवा अवजारांचा, तर याचा योग्य प्रमाणात वापर होणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आज आपल्याला उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. आणि हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आज आपल्याला कृषी यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आज जे काही तंत्रज्ञान आहे, सुधारित कृषी अवजार व यंत्रे, मशागतीपासून जर काढणीपर्यंत, तर जर आज शेतकरी बांधवांना जर याचा योग्य वापर केला तर नक्कीच त्यांना आपल्या लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल. फार छान सर. आता आपण उल्लेख केला की मशागतीपासून तर काढणी पश्चात अशी सगळी अवजारं आपल्याकडे आहेत. तर आपण एक एक अवजार समजून सांगूया, तशा स्लाईडही प्रेक्षकांना दाखवूया. तर सुरुवातीला मशागतीची जी यंत्र आणि अवजारं आहेत ती कोणती आहेत आणि त्याविषयी महत्त्वपूर्ण अशी बाब आपण काय सांगणार आहात? आपण जर बघितलं शेतीच्या जर कामाचा जर विचार केला तर मशागतीचं काम हे प्रथम काम आहे. तर यामध्ये आपण प्रामुख्याने नांगरणी, वखरणी आणि लेवलिंग करतो. म्हणजे मशागत करणे म्हणजे जमीन जी आपली ही पेरणी व लावणीसाठी योग्य प्रमाणात तयार करणे. तर आज आपण जर सुधारित कृषी अवजारांचा जर विचार केला तर प्रामुख्याने जर नांगरणीचा जर विचार केला तर आज ट्रॅक्टर चलित मेकॅनिकल पलटी नांगर हे आज उपलब्ध आहे. तर या पलटी नांगराचा जर वापर केला तर शेतकरी बांधवांना फायदा होतो की आपल्याला कमी वेळामध्ये जास्त क्षेत्र तयार होते आणि त्यामुळे आपल्याला पलटी नांगराचा वापर. परंतु या मेकॅनिकल पलटी नांगरामध्ये प्रामुख्याने जर बघितलं कष्टाचं काम आहे. कारण प्रत्येक टर्निंगच्या वेळेस त्याला तो लिव्हर वापरावा लागतो पलटी करण्याकरता. त्यामुळे आधुनिक जर अजून जर बघितलं सुधारित तर ट्रॅक्टर चालित हायड्रॉलिक पलटी नांगर आलेला आहे. त्यामध्ये हायड्रॉलिक प्रणाली दिलेली आहे ज्यामध्ये जे ट्रॅक्टर चालक आहे त्याला सहजरित्यामध्ये
त्या नांगराची पलटी करता येते. परंतु जर दुसरी बाजू जर विचार केला तर आज सगळेच ट्रॅक्टर चालकांना त्या योग्य प्रमाणात त्याची किंवा त्याच्या प्रणालीची माहिती नसते. त्यामुळे त्याचे होज पाईप जोडणे किंवा रिझर्वायरमध्ये ऑइल योग्य प्रमाणात ठेवणे, तर अशा अडचणी निर्माण होतात आणि त्या नांगराची जी कार्यक्षमता आहे ती आपल्याला योग्य प्रमाणात मिळत नाही. तर या जर विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक ॲटोमॅटिक पलटी नांगर विकसित केलेला आहे. तर या पलटी नांगराचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला वेळेची, श्रमाची आणि पैशाची बचत होते. कारण यामध्ये जे कष्ट लागणारं जे आहे तंत्रज्ञान त्याला आपण कमी केलेलं आहे आणि एक युजर फ्रेंडली जसं म्हणतो की सहजरित्या ट्रॅक्टर चालकाला वापरता यावे, जेणे कमी वेळामध्ये जास्त क्षेत्र आपल्याला नांगरणी करता येईल. तर ते या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे विकसित केलेला ट्रॅक्टर चलित फुले ऑटोमॅटिक पलटी नांगराचा वापर करावा. बरं सर, आता पेरणी आणि लावणी हेही फार महत्त्वाचं आहे. तर पेरणी आणि लावणी यासाठी कोणकोणती सुधारित यंत्र आणि अवजारं आहेत? आपण जर प्रामुख्याने बघितलं की मशागतीसाठी मी आता जर तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये अजून काही आधुनिक अवजारं आहेत जे सुधारित आहे. जसं तव्याचा नांगर आहे ट्रॅक्टर चालित. त्याच्यामुळे आपल्याला जी खडकाळ जमीन आहे किंवा त्याचबरोबर गवताची जमीन आहे किंवा ज्यामध्ये मॉइश्चर आहे अशा ठिकाणी आपण तव्याचा नांगर वापरावा. त्याचबरोबर काही ठिकाणी शारपट जमीन तयार होत आहे, ते चोपण जमिनीमध्ये या ठिकाणी जो महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला मोंड नांगराचा वापर करावा. तर त्या अशा ज्या आधुनिक सुधारित अवजाराचा आपण वापर करू मशागती. आपण जसं म्हटलं की पेरणी व लावणीसाठी हे जसं जेव्हा जमीन आपली मशागतीसाठी तयार झालेली आहे तर त्या पेरणी व लावणीसाठी जर आपण विचार केला तर आज आपल्याला बैलचलित पेरणी व लावणी यंत्रे आहे, मनुष्यचलित पेरणी व लावणी आणि ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्रे. तर पिकानुसार आपल्याला आज प्रामुख्याने जर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर चलित पेरणी व लावणी यंत्राचा वापर करतात. तर आज आपल्या राज्यामध्ये BBF प्लॅन्टरचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो की जे बहुपीक टोकन यंत्रसुद्धा आपण म्हणतो त्याला ट्रॅक्टर चलित. तर याचा वापर करावा. मग आपले कुठले पीक असेल, तृणधान्य असतील, गळीत धान्य असतील, कडधान्य असतील, याचा आपल्याला हे BBF प्लॅन्टर, तर BBF प्लॅन्टरनं जर वापर केला तर आपल्याला त्याची उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर पाऊस जर अतिरिक्त पडला तर तो त्याच्या जे सरी वरंबा तयार होते त्या सरीमधून वाहून जातो. कमी पडला तर त्या पिकाला पूरक आपल्याला जे त्याचं मॉइश्चर मिळते. तर अशा ठिकाणी जो ड्राय स्पेल आपण म्हणतो पेरणीसाठी जो तो प्रामुख्याने महत्त्वाचा आहे, तो हां, त्यामध्ये BBF गरजेचा प्लॅन्टर आहे. मोठ्या हो, प्रमाणाने आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास आज 40 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड या BBF नक्कीच प्लॅन्टरने सर. केलेली आपल्याला आहे. एक फोन येतो आहे विनया परब यांचा विरारवरून. आपण तो फोन घेऊया. हॅलो, नमस्कार. आपला प्रश्न विचारा विनयाताई. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे की ही यंत्र खरेदी करण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? नक्कीच. हां, काय सांगाल सर? आहेच आपलं. मॅडमने जो प्रश्न विचारला आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे की आज आपल्या राज्यामध्ये राज्याच्या काही योजना आहेत आणि केंद्र शासनाच्या काही योजना आहेत जो राज्यामार्फत आपल्याला राबवल्या जातात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अशी योजना आहे. त्याचबरोबर कृषी यांत्रिकरण उपअभियान अंतर्गत योजना आहे, स्मार्ट ॲग्रिकल्चर आहे, त्याचबरोबर नाविन्यपूर्ण योजना आहे. तर अशा ज्या अनेक प्रकारच्या राज्यामार्फत योजना झाल्यात, DBT मार्फत आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळतो. तर आपल्याला जे काय यंत्र उपलब्ध असेल तर अशा या विविध योजनांमध्ये आपल्याला त्याचा फायदा घेता येतो आणि शेतकरी बांधवांना आज आपल्याला ह्या विविध योजनेमार्फत राज्यस्तरावरून आपल्याला हे यंत्र उपलब्ध होऊ शकतात. बरं, आता आपण फवारणी आणि धुरळणी हाही एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामध्ये फार कष्ट पडतात खरं तर. तर ते कष्ट शेतकऱ्यांचे कसे कमी करता येतील? त्यासाठी काही यंत्र, अवजारं काय आहे सर? काय सांगाल याविषयी? आपण जर बघितलं प्रामुख्याने जर शेतीचा जर कामाचा विचार केला तर फवारणी धोरणे आपण जे रोग आणि कीड नियंत्रणासाठी याचा वापर करतो. तर यासाठी आज नॅपसॅप स्प्रेयर जे आपण म्हणतो की जे मनुष्याच्या साहाय्याने हाताने चालवता येतात. त्याचबरोबर आज ट्रॅक्टर चलितसुद्धा फवारणी यंत्र आलेले आहेत. तर प्रामुख्याने या ठिकाणी मी तुम्हाला जर सुधारित अवजारांचा जर विचार केला तर आज ट्रॅक्टर चलित हाय ग्राउंड क्लिअरन्स स्प्रेयर अतिशय उपयुक्त आहे, ज्यामध्ये मनुष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं
आणि पिकाच्या दृष्टीनं फार उपयोगी आहे, कारण पीक वाढलं तरी आपल्याला त्याचा वापर होतो, कारण त्याचं ग्राउंड क्लिअरन्स जास्त असते आणि कॅबिन असल्यामुळे त्याला त्या कीटकनाशकाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपले शेतकरी बांधव या ट्रॅक्टर चलित हाय ग्राउंड क्लिअरन्सचा स्प्रेअरचा वापरतात. तर यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं की जसं म्हटलं की स्प्रेयर्स आहेत, डस्टर्स आहेत, सोलार ऑपरेटेड स्प्रेयर आहेत. त्याचबरोबर या यंत्राचा जर आपण वापर करतोच, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला फळबागेला आणि तृणधान्य याचे 2 प्रकारामध्ये आपल्याला आज फवारणी यंत्र आहेत. जर आपण तृणधान्य, कडधान्य आणि गळीधान्याचा विचार केला, आपल्याला एअरबोर्न स्प्रेयरचा वापर करावा लागतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आणि जर खास फळबागेसाठी जर आपण विचार केला तर याला एअर असिस्टेड स्प्रेयरचा आपल्याला वापर करावा लागतो, ज्यामध्ये हवेचा दाब देऊन, प्रेशर देऊन आपल्याला त्याचा वापर करता येतो. तर अशा ठिकाणी जे आज फवारणीसाठी आणि जे आधुनिक सुधारित कशी अवजारं आहेत, तर त्याचा शेतकरी बांधवांनी वापर करावा. बरं. आणि आता आपण येऊया पुढचा जो विषय आहे कापणी आणि मळणीचा. कारण त्यानंतरची जी स्टेप आहे तीच आहे कापणी आणि मळणी. तर यामध्ये कोणती सुधारित अवजारं ही प्रामुख्याने वापरली जातात आणि यंत्रांचाही वापर नक्कीच होत असेल सर. तर तो सांगायचा झाला तर कोणता सांगाल? आपण जर बघितलं तर कापणी व मळणीसाठी जर पारंपरिक पद्धतीचा जर विचार केला, तर आपल्याकडं जर बघितलं जमीन धारणेच्यानुसार आणि शेतकरी बांधवाचा जर विचार केला तर आज अल्पभूधारक शेतकरी आहेत, छोटे शेतकरी आहेत, मध्यम शेतकरी आणि मोठे शेतकरी. आणि पारंपरिकमध्ये जर आपण बघितलं तर विळा आपण वापरायचो की त्याने आपल्याला कापणी करायची. परंतु आज आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे आणि सुधारित कृषी अवजारांचा वापर जर केला तर आपल्याला आज हा लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होते, मी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज स्वयंचलित रीपर आहे. आपण भाताची कापणी असेल, गव्हाची कापणी असेल किंवा सोयाबीनची असेल, तर या स्वयंचलित रीपरच्या साहाय्याने आपल्याला करता येते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज ट्रॅक्टर चलितसुद्धा कापणी व बांधणी यंत्र आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला पिकाची कापणी होते आणि कापणी करून पेंड्या बांधल्या जातात. तर असं सुद्धा तंत्रज्ञान उपलब्ध आहे की ज्या ठिकाणी आज आपल्याला मजूर उपलब्ध होत नाही, तर या ठिकाणी आज या ट्रॅक्टर चलित कापणी व बांधणीचे विषय. त्याचबरोबर स्वयंचलितसुद्धा पीक कापणी व बांधणी यंत्र आहेत. असे अनेक प्रकारचे आज आपल्याकडं कापणी आहेत. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर आज आपल्याला कंबाईन हार्वेस्टरसुद्धा आहे की ज्याच्यामध्ये कापणी मळणी दोन्ही कामं एकाच वेळेस केली जातात. तर आज कापणी व मळणीसाठी जे काही तंत्रज्ञान आहे, रीपर असतील, रीपर बाइंडर असेल किंवा कंबाईन हार्वेस्टर असेल, तर या यंत्राचा वापर करावा, जेणेकरून शेतकरी बांधवाला त्याचा उपयोग होईल. खूपच छान सर की काढणी पश्चात पण एक महत्त्वाचं काम शेतकऱ्यांना असतं. तर त्यासाठी काही तंत्रज्ञान किंवा यंत्र अवजारं याविषयी सांगायचं झालं तर काढणी पश्चातसाठी आपण काय सुचवाल? आपण जर बघितलं तर पूर्वी आपण काढणी झालं का समजायचो का शेतीतले कामं पूर्ण झालेलं आहे. परंतु आज या शेतीचा जर विचार केला तर आज आपण बघतो की सेंद्रिय शेतीकडं आज वळत आहा म्हणतं की बा आपल्याला जे काय ऑर्गॅनिक शेती किंवा नॅचरल फार्मिंग ज्याला म्हणतो, तर त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आपण कापणी केल्यानंतर किंवा जो काय पालापाचोळा शेतामध्ये आहे किंवा जे काय पिकाचा अवशेष पडलेला आहे, त्याला जर आपण त्याचे बारीक तुकडे करून जमिनीमध्ये जर मिक्स केले तर एक सेंद्रिय खत म्हणून आज त्या शेतीसाठी उपयोग होतो आणि त्या पिकाला एक उपयोगी असं आहे, ज्याच्याकरून पिकातसुद्धा वाढ होते आणि जमिनीची जी आपली जी सुपीकतासुद्धा वाढते. त्यामुळे काढणी पश्चात तंत्रज्ञान ही फार मोठी काळाची गरज आहे. यामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये जर पिकाचा विचार केला तर ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यासाठी हे जर आपण बघितलं हे ट्रॅक्टर चलित ऊस खोडवा काढणी यंत्र ज्याला म्हणतात की त्याचबरोबर यामध्ये आम्ही याला ट्रॅक्टर चलित रटून मॅनेजर म्हणतो. तर या रटून मॅनेजर जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर जो खोडवा घेतो ऊसाचा, ते खोडवाच्या मध्ये उपयोगी होते, त्याच्या बगला फोडणे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खतसुद्धा देता येते. तर अशा या यंत्राचा आपण वापर करतो. त्याचबरोबर आपण बघितलं की मल्चर आहे. मल्चरमध्ये जे काय आपण पिकाची कापणी केल्यानंतर त्याचे जे खुंटा असतात किंवा त्याला ते त्याचे बारीक तुकडे केले जातात. त्याचबरोबर श्रेडर आहे.
शेडरचा सुद्धा आपण वापर करतो. जसं कपाशीसाठी म्हटला, तुरीसाठी त्या शेतामध्ये ज्याचे जे पराठे आपण जे म्हणतो, पराठीचे बारीक तुकडे जर केले आणि जमिनीमध्ये जर मिक्स केले तर ते सेंद्रिय त्याचं कुजून झाल्यानंतर नक्कीच सर. सेंद्रिय खत तयार होते आणि ते शेतीसाठी आपल्याला उपयोगी राहते आणि जमिनीची सुपीकता सुद्धा वाढते. बरं सर, आपल्याला एक फोन येतोय. श्रीरंग कामटे यांचा जालन्याहून फोन येतोय. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. कापूस वेचणीसाठी नवीन तंत्रज्ञान आहे का काय ग्रामीण भागात? हं. आपला श्रीराम देश कामते राणी जाऊन बोलतोय मी जालना. बरं बरं कापूस वेचणी प्रश्न कळला आपला. तुमचा प्रश्न कळला मला की कापूस वेचणीसाठी जे तंत्रज्ञान आज संशोधनाचं कार्य चालू आहे आणि आज आपल्या देशामध्ये एक तंत्रज्ञान जे कापूस वेचणी यंत्र उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये. परंतु आज आपण जर बघितलं आपल्याकडे कापूस जे पीक घेतो यामध्ये आपण मल्टी पिकिंग करतो, म्हणजे आपण 2-3दा वेळा आपण कापूस वेचला जातो. पण यंत्राचा जेव्हा आपल्याला वापर करायचा असेल तेव्हा आपल्याला एकदाच आपल्याला पिकाची जे म्हणजे कापसाची वेचणी करावी लागते. तर असं यंत्र उपलब्ध झाले जे स्वयंचलित यंत्र आहे. तर या यंत्राचा वापर करून आणि त्यासाठी आपल्याला एक स्पेशल व्हरायटी आहे, म्हणजे त्याला सिंगल पिकिंग म्हणतो आपण, की एकच वेचणी असणारी ती व्हरायटी लावावी लागते आणि त्या व्हरायटीसाठीच आपल्याला ते वेचणी यंत्र आहे आणि आज ते बाजारामध्ये उपलब्धसुद्धा आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यात याचा वापर होणार आहे आणि बरेचसे शेतकरी बांधवाला त्याला आपण प्रमोट करत आहोत की ही व्हरायटी लावून एकच वेचणीवाली आणि या यंत्राचा वापर करून आपल्याला कापूस वेचता येईल. बरोबर आहे. आता कापूस वेचणीचं जे यंत्र आहे त्याविषयी सांगत असतानाच एक मनात असा विचार आला सर, की काही नाविन्यपूर्ण अशी कृषी यंत्र अवजारे आहेत का जी विशेष आहे आणि जी सांगावीशी वाटते, जी फार प्रचलित आहे किंवा नाही आहे, हे तुम्हीच सांगू शकाल सर? काय सांगाल? आपण जर बघितलं की आज नाविन्यपूर्ण संशोधन दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी विद्यापीठे असेल किंवा अनेक संशोधन संस्था असेल किंवा खाजगी उत्पादकांनी सुद्धा तयार केलेले आज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध आहे. प्रामुख्याने मी या ठिकाणी आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठाने जे काय तंत्रज्ञान उपलब्ध केलं आहे, जे ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो. आज आपण बघितलं की आपल्या राज्यामध्ये आपल्या आदिवासी महिला भगिनी आहेत, यांच्यासाठी आम्ही एक राहुरी कृषी विद्यापीठानं विद्युत चलित एक औषधी बी वनस्पती बिया फोडणी यंत्र विकसित केलेलं आहे. ज्यामध्ये आपण जर बघितलं की हिरडा, बेडा, रिठा जी अशी औषधी वनस्पती आहे त्यामधून जे त्रिफुला चूर्ण तयार होते, तर हे राहुरी कृषी विद्यापीठानं विद्युत चलित जे औषधी बी वनस्पती बिया फोडणी यंत्र याचा एक वापर केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही आदिवासी विभागामार्फत आपल्या महिला भगिनींना आम्ही हे यंत्र उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं की आज ऊसाचं क्षेत्र मी आपल्याला म्हटलं की मोठ्या प्रमाणामध्ये आज राज्यामध्ये वाढत आहे आणि देशामध्ये सुद्धा आज आपण अग्रेसर आहोत. तर यामध्ये जे ऊस बेणे तोडणी यंत्र एक आहे, ज्यामध्ये आपल्याला ऊसाचे बेणी तोडले जातात आणि त्याचबरोबर त्याचे डोळे काढले जातात आणि नर्सरीमध्ये त्याचा आपल्याला रोपं तयार केली जातात. तर ते सुद्धा एक यंत्र विद्युत मोटार चलित फुले ऊस बेणे यंत्र राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर नाविन्याचे जर केला तर आज औषधी वनस्पती जर बघितलं तर भाजीपाल्यामध्ये त्याचा प्रकार होतो की जे आपण आज शेवगा म्हणतो. तर शेवगा हे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि आपण दैनंदिन आपल्या जेवणामध्ये त्याचा वापर करतो. तर त्याची जर सेल्फ लाईफ वाढवण्याकरता आज जे मनुष्यचलित फुले शेवगा काढणी ज्याला आहे ते सुद्धा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केले. ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकरी बांधव वापरत आहेत. त्याचप्रमाणे आपण जर प्रामुख्याने विचार केला नाविन्यपूर्णामध्ये आज केळीची शेती आहे. तर केळीची आपण पीक काढल्यानंतर त्या जे खुंट असतात शेतीमध्ये ते खुंट आपल्याला जर त्याच ठिकाणी जर त्याला शेडिंग केली आणि त्या ठिकाणी जर कुजवलं तर ते एक सेंद्रिय खत म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. तर त्यामुळे ट्रॅक्टर चलित फुले केळी खुंट यंत्र राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. ते अतिशय नाविन्यपूर्ण आहे आणि केळी बागायतदार जे शेतकरी बांधव आहेत त्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं की आज सेंद्रिय शेतीकडे वळत आहे म्हटलं आपण नॅचरल शेतीकडं. आज जे काय आपल्याकडं पालापाचोळा असेल किंवा काडी कचरा असेल किंवा आपल्या झाडांच्या फांद्या असतील त्याला जर आपण बारीक तुकडे केले
आणि त्याला जर कुजवलं तर ते एक सेंद्रिय खत तयार होते. आज आपण जर ग्रामीण भागाचा विचार केला तर यंत्र वापरतो. त्याचबरोबर आपण शहरी भागाकडे जर वळलो तर आज मोठमोठ्या जे सोसायटी आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, अशा मोठ्या महानगरामध्ये जो आज परसबाग म्हणून आपण हे करतो, तर तिथलाच पालापाचोळा त्याच परसबागेचा जर आपण त्याला बारीक केलं, तुकडे केलं आणि त्याचं सेंद्रिय खत त्याच परसबागेसाठी जर वापरलं तर त्याचासुद्धा मोठा आपल्याला त्याचा उपयोग होतो. तर हो. तसं ते हां. एक श्रेडर आहे, हं. त्याचा वापर करावा. बरं सर, अजून सांगायचं आहे का? कुठले यंत्र सांगायचं राहिलं नाविन्यपूर्ण? हां, जर तर आपण ते सांगूया प्रेक्षकांना. त्यापूर्वी एक फोन येतोय, तो घेऊया. पवन चौघुले यांचा फोन येतोय कोल्हापूरवरून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. डोंगराळ भागात किंवा गुंठेवारी जमिनी झाल्यामुळं ट्रॅक्टर चलित यंत्र चालत नाहीत. बरोबर आहे. चालत नाही, त्यासाठी माणसावर माणसानं चालवणारी यंत्र हलक्या वजनाची निघाली पाहिजेत असं माझं मत आहे. काय सांगाल सर? आपल्याला मी सांगू इच्छितो की आज आपल्याकडे मी म्हणलेलं आहे की दिवसेंदिवस जमीन धारणा कमी होत आहेत, परिवारामध्ये विघटन झालेलं आहे. त्यामुळे आणि आपल्या या ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ज्याला म्हणतो आपण की बा, तर त्यामुळे जमीन धारणे आणि आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी उंचावली जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी छोटे छोटे क्षेत्र आहेत, डोंगराळ जमीन आहे, तर या ठिकाणी आपल्याला आज मनुष्यचलित अवजारे आणि काही स्वयंचलित अवजारे जे वजनाने हलके आहेत आणि सहजरित्या आपल्याला त्या डोंगराळ भागामध्ये नेऊ शकतो आणि त्याचा आपण शेतीच्या विविध कामासाठी वापर करू शकतो, असे आज आपल्याकडं अवजारं उपलब्ध आहेत. काही राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेले आहेत, त्याचबरोबर काही खाजगी उत्पादकांनी तयार केलेले आहेत. तर आज आपल्याला तशा भागामध्ये सुद्धा स्वयंचलित जे छोटे छोटे अवजारं आहेत ते सहजरित्या आपल्याला या डोंगराळ भागातल्या शेतीमध्ये आपल्याला त्याचा वापर ज्याच्यामध्ये पॉवर विडर आहे, या पॉवर विडरचा जर आपण वापर केला तर आपल्याला शेतीचे जे कामं आहेत छोट्या म्हणजे डोंगराळ भागात आणि छोटे क्षेत्र असले ज्यामध्ये 20 गुंठे 30 गुंठे असे छोटे त्या ठिकाणी त्याचा वापर करता येतो. मशागतीपासून ते काढणीपर्यंतचे ते अवजार उपलब्ध आहेत, तर त्याचा आपल्याला वापर करता येईल आणि ते उपलब्धसुद्धा आहे. बरं सर. तर सर, आपण हे वेगवेगळे जी अवजारं आणि यंत्र आहे ती सांगणारच आहोत आपल्या प्रेक्षकांना, पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते. कृषी यांत्रिकीकरण आणि शेतकरी सक्षमीकरण याविषयी डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड आपल्याला आज समजून सांगता आहेत. तर सर, नाविन्यपूर्ण जी काही कृषी अवजारं आहेत त्या विषयावर आपण होतो, तर ती कोणती आहेत आणि आपण आधीची काही अवजारं जी शिल्लक राहिली आहे सांगायची तीही प्रेक्षकांना सांगूया. नाविन्यपूर्णवर काय सांगाल सर? नाविन्यपूर्णमध्ये आत्ता मी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी जे विविध अवजारांचं आपण म्हटलं, त्या जर असं म्हटलं की आपल्याला आज ऊसाचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे म्हटलं, तर ऊसाची कापणी करताना आज आपल्याला त्याचा पालापाचोळा काढणं ही मोठी समस्या आहे आणि मजूर उपलब्ध होत नाही. तर त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठानं एक पालापाचोळा काढण्याचं यंत्र विकसित केलेलं आहे, ज्यामध्ये ऊसाची पाचट काढल्या जाते. आता हे कापणीच्या वेळेस सुद्धा वापरता येते आणि काही ठिकाणी आपला हिरवळीचा जो त्याचा पालापाचोळा आहे तो सुद्धा काढता येतो की कारण ज्यामध्ये आपल्याला त्या पिकाला सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळण्यासाठी काही शेतकरी बांधव आपल्याला हे 7 ते 8 महिन्याचा ऊस असताना त्याचं आपल्याला हिरवी पानेसुद्धा काढावं लागतात. तर हे जे यंत्र आहे अत्याधुनिक जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे, जे ऊसाचा पालापाचोळा काढण्याकरता हिरवा असो किंवा वाळलेला असो तर त्याचा आपल्याला वापर करता येते. तर असे अनेक नाविन्यपूर्ण जर फळबागेचा जर आपण विचार केला तर राहुरी कृषी विद्यापीठाने फळबागासाठी एक नाविन्यपूर्ण अवजार विकसित केलेलं आहे, ज्यामध्ये जर आपण बघितलं की जे 2 पिकामध्ये आपल्याला गवत काढायचं आहे. आता फळबागेमध्ये जर आपण बघितलं की 2 झाडामधलं गवत काढणं ही मोठी समस्या आहे शेतकरी आणि ते मजुरांच्या सहाय्यानेच काढावं लागते. परंतु राहुरी कृषी विद्यापीठानं
एक ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिकल नियंत्रित यंत्र तयार केलेलं आहे, ज्यामध्ये 2 झाडामधील आपल्याला तण काढता येते आणि झाडाच्या बुंद्याला तो टच झाला की तो रोटर बाहेर येतो आणि पुन्हा तो ऑब्स्टॅकल संपला का तो पूर्वस्थितीत जातो. तर हे एक अतिशय उपयोगी असं की फळबागेमधील 2 झाडामधील आपल्याला तण निर्मूलनासाठी त्याचा अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की 2 ओळीतील आपल्याला जे तण काढायसाठी त्यासाठी रोटावेटर उपलब्ध आहेत. शेतकरी बांधव त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आज आपण जर फळबागेचा जर विचार केला तर आज द्राक्षाची शेती आहे, डाळिंबाची शेती आहे. तर या द्राक्षाच्या शेतीमध्ये छाटणी केल्यानंतर आपल्याला जो काय त्याचा पालापाचोळा पडलेला असतो किंवा त्याच्या फांद्या, तर त्याची शेडिंग करून त्याला बारीक तुकडे करून त्या बेडवर टाकल्या जातात आणि बेडवर टाकल्यामुळे ते लवकर कुजल्या जाते आणि लवकर कुजून त्याचं हिरवळीचं सेंद्रिय खत त्याला वापरता येते आणि फळबागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते. आणि हे जे प्रकार म्हटलं मी फळबागे, हे आपल्याला दरवर्षी हे करावे लागतात. त्यामुळे शेतकरी बांधवाला हे नाविन्यपूर्ण जे राहुरी कृषी विद्यापीठाने खास फळबागेसाठी तयार केलेली यंत्र आहे, ज्याला मी म्हटलेलं आहे की मेकॅनिकल नियंत्रित जे साईड रोटावेटर असो किंवा छाटणी केल्यानंतर जो काय पळायचा असेल असो तो मल्चर असो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या द्राक्षाच्या शेतीमध्ये जर त्याचा जे डेड रूट्स कट करण्याकरता त्याला जारवा कटिंग, जसं उसाला म्हणतो आपण कोडवाला, तसं ते. त्याचबरोबर त्याचा बेडसुद्धा आपल्याला मोडावा लागतो आणि त्यामध्ये आपल्याला शेणखत भरावं लागते किंवा FIM भरावं लागते. त्यासाठी एक राहुरी कृषी विद्यापीठाने एक ऑर्चर्ड मॅनेजर म्हणून विकसित केलेला आहे. तर या ऑर्चर्ड मॅनेजरचा सुद्धा आज वापर करावा. तर अशा प्रकारे जे फळबागेसाठी आपल्याला आधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. त्याचबरोबर जर आपण अन्य पिकाचा जर विचार केला तर आपण जर बघितलं तर राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चलित मॅन्युअर स्प्रेडर विकसित केलेला आहे, जे की आज मॅन्युअर स्प्रेडर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु ज्या ओपन फील्डमध्ये आपल्याला ओपन फील्डमध्ये त्याचा आपल्याला NPK म्हणा किंवा युरिया म्हणा किंवा शेणखत टाकण्याकरता करू, परंतु खास फळबागेसाठी आपल्याला त्या बेडवर टाकण्याकरता आणि एकाच ओळीत टाकण्याकरता हे यंत्र आहे, ज्याच्या साह्याने आपल्याला सहजरित्या जे जीवाणू खतं आहेत किंवा गांडूळ खतं आहे ते आपल्याला ओळीमध्ये फळबागेला देता येते. त्याचबरोबर नाविन्यपूर्णमध्ये जर आपल्याला म्हटलं तर ऊसामध्ये 2 ओळीतील आंतरमशागत आणि भर घालणे हे बरोबर आहे, यंत्र सर. उपलब्ध आहे. बरं सर, तर नाविन्यपूर्ण आपले सांगून झालेले असतील ना शेतकऱ्यांना सगळेच. हां, तर आता एक आपल्याला फोन येतोय भास्कर शेळके यांचा अहमदनगरवरून, तो फोन आपण घेऊया. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा हा आपण आपला प्रश्न सलग विचारा आणि दूरदर्शन संचाचा आवाज आधी बंद करा. याच्यामध्ये काय झालं, महाडीबीटी योजनेअंतर्गत मला रेजर मनुष्यचलित पेरणी कापणी यंत्र याचा नंबर लागला बर का. हां, बरं, पुढे. हां, बोला ना, पण बोला. ते काय कुठं टेस्ट रिपोर्ट, मला ते टेस्ट रिपोर्ट वाले सप्लायर्सच मिळाले नाही, त्यामुळे मला सोडून द्यावं लागलं. ते टेस्ट रिपोर्ट सप्लायर याची माहिती कुठं उपलब्ध होऊ शकेल? हां, आपल्याला म्हणतं आहे की जो MHA-DBT मार्फत आपल्याला जे काही यंत्र लागलेलं असेल, तर आपल्या देशामध्ये 35 सेंटर आहेत जे वेगवेगळे यंत्र टेस्टिंग करतात आणि त्याचा रिपोर्ट. तर आपल्या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर कृषी विभागाला आम्ही राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्या कृषी विद्यापीठाचे जे काही टेस्टिंग केलेले असतील खाजगी उत्पादकामार्फत म्हणा घ्या, त्याची रिपोर्टची माहिती आम्ही कृषी विभागाला सादर करत असतो आणि कृषी विभागामार्फत आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतात. परंतु काही असे अवजार आहेत की समजा ते 4ही कृषी विद्यापीठाने विकसित केले, परंतु 35 सेंटर जे भारतामध्ये आहे त्या 35 सेंटरमार्फत आपल्याला ते रिपोर्ट उपलब्ध होऊ शकतात आणि ते यंत्र जर टेस्टिंग झालेले असेल तर त्याचा रिपोर्ट आपल्याला नक्कीच उपलब्ध होईल. आणि आपण जर म्हणता मनुष्यचलित रिपर जे आहे कापणी यंत्र, याचे बऱ्याच आपल्या खाजगी उत्पादकांनी त्याची टेस्टिंग केलेली आहे, त्याचे रिपोर्टसुद्धा उपलब्ध आहेत.
जर आपल्याला ते उपलब्ध झालं नसेल तर आम्ही ते आपल्याला उपलब्ध करून देऊ. बरं सर, आता आपण पुन्हा शेतकऱ्यांचा जो एक क्रम असतो मशागतीपासनचा, काढणी पश्चात आणि नाविन्यपूर्ण असा जो सगळा क्रम आहे, त्या क्रमाकडे आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. त्यामध्ये काही आंतरमशागतीसाठी किंवा अन्य कुठली काही अवजारं आहेत का की जी सांगायची आपली प्रेक्षकांना राहिली आहेत, ती आता आपण सांगूया. आंतरमशागतीचा जर आपण विचार केला तर शेतीतल्या कामातलं एक महत्त्वाचं काम आहे आणि ही आज शेतकरी बांधवांना फार मोठी समस्या आहे. कारण आज 2 ओळीतील अंतर जे आहे हे तृणधान्य गळीत धान्य करण्यात याला तर 22.5 30 आणि 45 सेंटीमीटर यामध्ये मोठे यंत्र आपल्याला वापरता येत नाहीत. तर मोठे यंत्र वापरता येतं त्यामुळे आज शेतकरी बांधवांना हे मनुष्यचलित जे आहेत जे सायकल कोळपे आहे, त्याचबरोबर बॅटरी चलित विडर आहे किंवा पेकटूथ विडर आहे, तर कोनो विडर आहे. हे पिकाच्या वेगळ्यानुसार आपण बघितलं सायकल कोळपे तृणधान्य गडधान्य आणि गळीत धान्यासाठी आपल्याला वापरतो. परंतु भाताची शेती असेल तर भाताच्या शेतीमध्ये आपल्याला जर कोनो विडरचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर कष्ट कमी करायचा जर आपण विचार केला तर आज कष्ट कमी करण्यासाठी आपल्याला आज हे बॅटरी ऑपरेटेड विडर आहे जे आपल्याला त्याचा श्रम कमी लागतो, कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त क्षेत्र तयार होतो. त्याचबरोबर जर आपण जर बघितलं काही 2 ओळीतील अंतर आपलं जास्त आहे, 45 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे, तर अशा ठिकाणी जे आहेत स्वयंचलित यंत्र आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज आपले शेतकरी बांधव वापरतात. त्यामध्ये स्वयंचलित रोटरी खुरपणी यंत्र ज्याला आपण पॉवर विडरसुद्धा म्हणतो. तर यामध्ये आपल्याला तण निर्मूलन करता येते, जमीन भुसभुशीत करता येते, ज्यामध्ये पाणी हवा अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे पिकाला मिळतील, मुळापर्यंत जाईल आणि पिकाची वाढ चांगली होती. यामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की खास ऊसासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एक आंतरमशागतीसाठी यंत्र विकसित केलेलं आहे ज्यामध्ये ट्रॅक्टर चलित फुले 2 ओळीमधील आपल्याला फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर मिळेल आणि हे भारतातील पहिलं संशोधन आहे ज्यामध्ये आपल्याला 2 ओळीतील अंतर कमी जास्त करता येते. जर आपण समोरच्या दिशेने जर चालवलं तर आपल्याला आंतरमशागत होते आणि विरुद्धच्या दिशेने चालवलं त्याला 2 PTO असतात तर दुसऱ्या PTOच्या साईडनं चालवतं आपल्याला भर घालता येते. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने आपल्याला डीप फरो ज्याला म्हणतो ऊस शेतीमध्ये आपल्याला रिजर लावून करावं लागतं. असे 2-2 विविध कामं करण्याकरता आपल्याला त्याला लागवडीचा खर्च वाढतो. तर या यंत्राने आपल्याला एकाच यंत्राच्या साह्याने आंतरमशागत त्याचबरोबर भर घालणे आणि डीप फरो हे कामं करता येतात. त्यामुळे या ठिकाणी जो राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला फुले फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर 2 ओळीसाठी वापर करावा. त्याचबरोबर आपण जर बघितलं जसं म्हटलं की आपल्याला की ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिकल नियंत्रण तण काढणी अच्छा, यंत्र तर जे त्याचाही त्याचा वापर वापर करावा. शेतकरी बंधू करू शकतात. तर या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती आपण घेतो आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा आपण याच विषयाकडे येणार आहोत. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते. कृषी यांत्रिकीकरण आणि शेतकरी सक्षमीकरण या विषयावर आज आपण डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड सरांशी बोलतो आहोत. सर, मला असं सांगा की खऱ्या अर्थानं ही यंत्र आणि अवजारं फार काळाची गरज आहे. आता अशी मुख्य आणखीन कोणती यंत्र आणि अवजारं आहे की जे शेतकरी बांधवांना माहीत असणं गरजेचं आहे, काय सांगाल? या ठिकाणी जर आपण बघितलं की जे काय अवजारं उपलब्ध होते आता त्यामध्ये जर आपण बघितलं की रोटावेटर आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव वापरतात. कारण याचं मुख्य कारण म्हणजे की प्राथमिक स्वरूपाचे आणि द्वितीय स्वरूपाचे कामं एकाच वेळेस होतात. त्यामुळे जो मशागतीसाठी लागणारा जो खर्च आहे तो कमी होतो. तर परंतु दुसरी बाजू जर याचा विचार केला तर आपण जसं म्हटलं की नांगरणी वखरणी आणि लेवलिंग हे कामं एकाच वेळेस असल्यामुळे शेतकरी बांधवांना ते फार उपयोगी आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं आज असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की संशोधनातून सिद्ध झालेलं आहे की रोटावेटरचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा जमिनीचा खालचा थर कडक झालेला आहे आणि जमिनीचा जेव्हा खालचा थर कडक होतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला की शारपट जमीन तयार होते. कारण पाण्याचा निचरा त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात होत नाही आणि पाण्याचा जर निचरा योग्य प्रमाणात नाही झाला तर जमिनीला शारपट प्रमाण वाढल्यामुळे त्याच्या उत्पादनामध्ये घट होते. परंतु आज आपल्याला पर्याय आहे, त्याला एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तर ट्रॅक्टर चलित
पॉवर हॅरो आज उपलब्ध झालेला आहे, जो की त्याचा जर आपण वापर केला तर या पॉवर हॅरोनी तर जमिनीला भुसभुशीतपणा तर होतेच, म्हणजे नांगरणी एवढी खोली मिळते, साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटरपर्यंत अधिकतम ते आपल्याला खोली मिळते. त्यामुळे नांगरणीचं काम याच्यामुळे आणि व्हर्टिकल दिशेने उभ्या दिशेनं ते फिरल्यामुळे जमीन पूर्ण भुसभुशीत व्हायली, जमिनीचा खालचा थर कडक होत नाही. त्याचबरोबर जमीनचं पल्वरायझेशन ज्याला म्हणतो की आपण जमीन भुरभुरी तयार व्हायली आणि याच्या पाठीमागे एक ब्लेड लावले जाते ज्याला लेवलर म्हणतो, ते लेवलिंगसुद्धा म्हणजे ह्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला नांगरणी, वखरणी आणि लेवलिंग हे तिन्ही कामं योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात होतात. तर या ठिकाणी मी खास आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आपल्याला जर आज ट्रॅक्टर चलित पॉवर हॅरो उपलब्ध असेल तर त्याचा नक्की आपण वापर करावा रोटावेटरच्या ऐवजी. बरं सर, कृषी यांत्रिकीकरणातनं बळकटीकरण हे नक्कीच घडू शकतं, घडतं आहे, आपलं काय मत आहे? आपण जर बघितलं आज की आज जेवढं काही आधुनिक तंत्रज्ञान आज आपण बघितलं, मशागतीपासून ते काढणीपर्यंत किंवा काढणी पश्चात किंवा काही नाविन्यपूर्ण, परंतु आज आपल्या शेतकरी बांधवाचा जर आपण विचार केला तर आज आपल्याकडं अल्पभूधारक शेतकरी आहेत, छोटे शेतकरी आहेत, मध्यम शेतकरी आहेत आणि मोठे शेतकरी, ज्याला 1 हेक्टरपेक्षा कमी आणि 10 हेक्टरपेक्षा जास्त असे क्षेत्र नाही. त्यामुळे आणि काही हे जे नाविन्यपूर्ण अवजार आहेत त्यांच्या किमती आपल्या शेतकरी बांधवांना परवडणाऱ्या नाहीत. आणि ह्या गोष्टीचा जर विचार केला तर आज आपल्याला जर कृषी यांत्रिकीकरण बळकटीकरण करायचं असेल तर आज जे काय तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तर एक तर आपल्याला शेतीचे कामे करताना एकत्रित पद्धती शेती करणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं आपल्याला किंवा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत म्हणा किंवा शेतकरी गटामार्फत म्हणा किंवा सामंजस्य करारामार्फत म्हणा किंवा त्याचबरोबर बचत गट असतील, तर अशा या विविध जर मार्गाने जर आज आपण शेती केली तरच आज आपल्याला शेती ही बळकटीकरणही होईल आणि शेतकरी बांधवाचा आर्थिक विकास होईल. कारण याला जे काही लागणाऱ्या निविष्ठा असतील किंवा शेतीचे कामं असेल याचा खर्च कमी येतो आणि शेतकरी बांधवांना उत्पादनासुद्धा मध्ये वाढ होते या सुधारित तंत्राचा. सर, आपल्याला एक फोन येतोय निलेश राजपूत यांचा जळगाववरून, तो फोन आपण घेऊया. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. मॅडम, प्रश्न असा आहे आमचा की आम्ही आता महाडीबीटी योजनेअंतर्गत आम्हाला स्कीम मध्ये 2 ते 3 स्कीम मध्ये आम्ही यंत्र घेतले आहेत. या स्कीम खूप चांगली आहे, पण विषय एवढा आहे की त्याच्यावरती जी जीएसटी लागून येते 27-28% त्याच्यामुळे जे कुठे अनुदान दिलं जातं सरकारकडनं त्याच्यामध्ये कुठेतरी कपात होत असते. या हिशोबाने थोडंसं जीएसटी कमी केला गेला पाहिजे. आपला प्रश्न अतिशय चांगला आहे, परंतु शासनाच्या ज्या काही नियमावली आहेत या नियमावलीत आपल्याला काम करायचं आणि जीएसटी ही आपल्या शेतकऱ्यांसाठी नसून जे ही खाजगी उत्पादकांनी जे तयार केलेले अवजार आहेत त्यांच्यासाठी हे कर लावलेला आहे. आणि शासनाने जो कर लावलेला आहे जीएसटी हा जो कर आहे तो शासनाला देणं गरजेचं आहे आणि तो खाजगी उत्पादकांना देण्यासाठी आहे. त्यामुळे मान्य आहे, आपली सूचना चांगली आहे, आम्ही शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करत आहे किंवा शेतकरी बांधवांसाठी जे काय तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा जीएसटीचं प्रमाण कमी प्रमाणात व्हावं, जे की दुसऱ्यांसाठी जे प्रमाण आहे, जसं आपण म्हणता की आज जीएसटीचं जे प्रमाण आहे त्याचं जर प्रमाण कमी केलं तर ते नक्कीच शेतकरी बांधवांना त्याचा उपयोग होईल. आणि असा आमचा पण सुद्धा शासन स्तरावर पाठपुरावा चालू आहे की शेतकरी बांधवांना जे अवजारं आहेत, जे तंत्रज्ञान आहे त्याला जीएसटी कमी प्रमाणात लागण्यात यावी, जेणेकरून की शेतकरी बांधवांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. बरं सर, हे सुधारित अवजारं आणि ही जी काही यंत्र आहे यांची गुणवत्ता, त्याच्यावरती नियंत्रण आणि चाचणी हा विषय जर आपण समजून सांगायचा झाला किंवा याविषयी बोलायचं झालं तर काय सांगाल? आपण बघितलं की आज जे काय तंत्रज्ञान उपलब्ध आहे मशागतीपासून ते काढणीपर्यंत किंवा काढणीपश्चात तंत्रज्ञान, याची कुठंतरी आपल्याला क्वालिटी आणि त्याचा परफॉर्मन्स हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आणि किंवा शेतकरी बांधवांना जे काय तंत्रज्ञान मिळणार आहे ते गुणवत्ताधारक असलं पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून आज केंद्र शासनाने काही संस्था जे म्हटलं की त्याला निर्मित केलेल्या आहेत, जसं आज म्हटलं की आपल्या देशामध्ये आज 35 संस्था आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या सुधारित कृषी अवजारांचं
परीक्षण करतो, टेस्टिंग करतो आणि त्याला एक स्टँडर्ड आहे, जसं BI स्टँडर्ड बनतो. या स्टँडर्डच्या आधारावर आम्ही त्यांचं परीक्षण करतो आणि परीक्षणातून मग आपल्या लक्षात येते की बुवा याचा परफॉर्मन्स काय आहे मशीनचा आणि तो रिपोर्ट आपण रिलीज करतो. तर याचा महा-DBT म्हणा किंवा शासनाच्या कुठल्याही योजना असेल, केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, जर आपल्याला यंत्र उपलब्ध करायचं असेल त्या योजनेमार्फत, तर ह्या टेस्टिंग रिपोर्ट असणं त्याला गरजेचं आहे. आणि आत्ताच आपल्या एका शेतकरी बांधवाने विचारलं की बुवा या टेस्टिंग रिपोर्ट आपल्याला मिळणं गरजेचं आहे किंवा मिळतात आणि त्याच्यातून आम्हाला त्याचा फायदा होतो. त्याच पद्धतीने हे टेस्टिंग करणं गरजेचं आहे. याचे मुख्य 2 कारण आहेत. एक तर जे काय तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, मग राहुरी कृषी विद्यापीठ किंवा अन्य कृषी विद्यापीठे असेल किंवा संशोधन संस्था असेल किंवा खाजगी उत्पादकांनी सुद्धा तयार केले असेल, तर त्याला आपल्याला हे स्टँडर्डायझेशन सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे की त्याची गुणवत्ता किती आहे हे आपल्या लक्षात येते आणि तो शेतामध्ये कशा प्रकारे काम करतो, तो योग्य प्रमाणात काम करतो का, त्याची काय कार्यक्षमता आहे, त्याची इफिशियन्सी काय आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे एक चांगलं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ही आज टेस्टिंग करणं, परीक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. आता एक जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांचा विषय म्हणजे गरजेचाही म्हणता येईल, अनुदान. तर अनुदान आणि योजना या फार महत्त्वाच्या आहेत, तर त्याविषयी काय सांगाल सर? आज आपण जर बघितलं तर केंद्र शासनमध्ये जे सबमिशन ऑफ ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन, जे सॅमच्या गाईडलाईन आम्ही म्हणतो, जे केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकरण योजनेमार्फत राज्याला लागू होतात. त्याचबरोबर काही राज्याच्या योजना आहेत, जो राज्याच्या जो काही आपल्याला अनुदान मिळतो, तर त्यामध्ये आपण जर बघितलं की बऱ्याच योजना आज आपण काही योजना केंद्र शासनामार्फत राज्यामार्फत चालवतो किंवा काही स्वतःच्या राज्याच्या योजना आहेत. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की बाबा उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान असेल किंवा कृषी यांत्रिकीकरण उपअभियान असेल किंवा त्याचबरोबर आपण पंतप्रधान अन्न सुरक्षा योजना असेल, त्याचबरोबर स्मार्ट ॲग्रिकल्चर योजना असेल, तर किंवा काही नाविन्यपूर्ण योजना आहेत, त्यामध्ये तंत्रज्ञान आहे. तर अशा अनेक योजना आज राज्यामार्फत शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जातात आणि आज शासन खूप मोठ्या प्रमाणावर हे कृषी यांत्रिकरण कशा प्रकारे वाढवता येईल, त्याचा स्तर मोठ्या प्रमाणात कसा नेता येईल, असं मोठ्या प्रमाणामध्ये आज विविध योजनेमार्फत शेतकरी बांधवांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहेत. त्याचबरोबर ही महा-DBT मार्फत आज आपण मोठ्या शेतकऱ्यांना, छोट्या शेतकऱ्यांना आणि मध्यम शेतकरी सगळ्यांना आज या योजनेचा लाभ होत आहे. त्यांच्या गरजेनुसार आज तंत्रज्ञान ते उपलब्ध होत आहे या योजनेमार्फत. नक्कीच. प्रकाश चव्हाण यांचा आपल्याला फोन येतोय बुलढाण्यावरून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, आम्ही ट्रॅक्टर घेतला यांत्रिकीकरणामधून आणि आता 200 दिवस पूर्ण होऊन गेले तरी सुद्धा सबसिडी जमा होत नाही. ते असे सांगतात की याच्यातून लागलं तुमचं ट्रॅक्टर, त्याच्यातून लागलं. SC-ST लोकांना मिळू शकतात त्या सबसिड्या. मग आता सामान्य माणसाने किती दिवस प्रतीक्षा करायची? काय सांगाल सर? हा प्रश्न तुमचा आहे, मान्य आहे. आता एक शास्त्रज्ञ म्हणून बोलतो मी, एक राहुरी कृषी विद्यापीठाचं की बुवा तंत्रज्ञान आपल्याला चांगलं मिळावं, परंतु काही शासनाच्या ज्या योजना आहेत शासनामार्फत, तर काही ठिकाणी होऊ शकते की तो अनुदान आपल्याला वेळेत मिळालं नाही. काही तांत्रिक अडचण असू शकते की त्यांना फंड्सचा काही वेळेत मिळालं नसेल किंवा प्रक्रिया चालू असेल, परंतु आपल्याला वेळेत अनुदान मिळेलच. आणि ज्या विभागातून आपल्याला ते मिळालेलं आहे त्या कार्यालयाशी जर आपण संपर्क करून किंवा याचं नेमकं कारण काय आहे जाणून घेतलं, तर नक्कीच आपल्याला त्या प्रश्नाचं आपलं समाधानकारक उत्तर आपल्याला त्या विभागामार्फत मिळेल. बरं सर, कृषी यांत्रिकीकरणासाठी म्हणजे त्याच्या उच्चांकासाठी काय करता येईल, काय उपाय आहे किंवा प्रसारमाध्यमं वगैरे यांची भूमिका कशी आहे किंवा आणखीन काय सांगता येईल? आपण जर बघितलं की आज तंत्रज्ञान जर उपलब्ध आहे, मग कृषी विद्यापीठाने विकसित केलेले असेल किंवा खाजगी उत्पादकांनी केलेले असेल किंवा अन्य संशोधन संस्थांनी विकसित केले असेल, याचा जर आपल्याला पूर्ण वापर करायचा असेल आणि सगळ्या शेतकरी बांधवांना ती तंत्रज्ञान उपलब्धता व्हायची असेल, तर आज आपल्याला
आणि एक रोजगार पण जे आपल्या ग्रामीण भागातील म्हणा किंवा काय जे बेरोजगार आपले बांधव आहेत त्यांनासुद्धा एक रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्याला माहीत आहे की आज कस्टम हायरिंग सेंटर ज्याला म्हणतो किंवा एक भाडे तत्वावर का होईना एक अवजार बँक निर्माण करावी किंवा जे आज आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत त्यांना अवजार बँक मोठ्या प्रमाणात वाढवावी. आज शासन त्याला अनुदानसुद्धा उपलब्ध करून देत आहे आणि एक आपल्या बेरोजगार बांधवासाठी एक उद्योग म्हणून एक भाडे तत्वावर आपण याचा व्यवसाय करू शकता. नक्कीच तर याचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होईल आपल्या यांत्रिकरणाचा स्तर वाढवण्याकरता. नक्कीच सर, आपण जाता जाता शेतकरी बांधवांना काय संदेश देणार आहात? शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अल्पभूधारक शेतकरी असू द्या, छोटे शेतकरी असू द्या किंवा मध्यम शेतकरी असू द्या किंवा मोठे शेतकरी असू द्या, जे काही तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे, ज्या हस्तचलित असू द्या किंवा मनुष्यचलित असेल, बैलचलित असेल, ट्रॅक्टर चलित असेल, स्वयंचलित असेल, तर मशागतीपासून ते काढणीपर्यंत तंत्रज्ञानाचा या आज आपण वापर करावा. आपल्याला ज्या काय म्हटलं की अवजार बँक असतील किंवा भाडेतत्वावर का होईना आपल्या क्षमतेनुसार त्याचा आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि जर या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण केला तर नक्कीच आपल्याला जो लागवडीचा खर्च साधारणतः 30 ते 40% बचत होतो आणि उत्पादनामध्ये आपल्याला सुमारे 10 ते 15% वाढ होते. हे आपल्याला सांगते आणि याचबरोबर जर आपल्याला खरंच आर्थिक विकास आपल्या शेतकरी बांधवाचा आवश्यक असेल तर शेतकरी बांधवाने सुद्धा नुसतं शेतीवर अवलंबून न राहता त्याला जोडधंदे करणं गरजेचं आहे, जे शेतीपूरक आहे. जसे दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, त्याचबरोबर शेळीपालन असेल किंवा जीवाणूखते निर्मिती असेल, तर याचा आपण जो एक जोडधंदे म्हणून जर वापर केला तर नक्कीच आपल्याला आर्थिक विकास होईल आणि आज शेतकरी बांधवाचा विकास झाला तर आज समाजाचा विकास होईल, देशाचा विकास होईल. नक्कीच. आणि जर यंत्रांचा वापर आणि तुम्ही जो मूलमंत्र काही दिलेला आहे शेतकऱ्यांना आपल्या संदेशात की आपण बाकीचे जोडधंदे त्याला करा आणि यांत्रिकीकरण याचा जर आपण उपयोग केला तर शेतकरी सक्षमीकरण हे शक्य आहे. सर, आज आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलं, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.